स्कूलमधनं रियान घरी येण्या अगोदर मी सर्व कामं करून घेतली होती, कारण की रियानची ॲक्टिव्हिटी मला करायची होती. रिऊसाठी बनवायचा होता मला ओव्हल शेप आणि रिऊच्या फ्रेंडसाठी बनवणार होते सर्कल. तर एकदम नॉर्मल असा शेप बनवायचा नव्हता. त्यांनी जे काय फेस वगैरे किंवा जे काही इमोजीस दिले होते ना, तर तेही त्यामध्ये ॲड करायचे होते आणि ते मी करून घेतले. आणि नंतर ना आम्ही गेलो होतो इशूला घ्यायला. ईशानला घेऊन आले आणि थोडंसं काम पेंडिंग होतं ह्या सर्कल शेपचं, तर तेही केलं. आणि रियान मात्र ते सर्कल त्याच्या फ्रेंडला देऊन आला आणि हाच तो सर्कल होता की अशा पद्धतीने आम्हाला ते बनवायचं होतं. आणि रिऊचा ओव्हल शेप असा काहीसा बनवला होता. फ्रायडेच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी सर्व व्यवस्थित दाखवेल. तर असा काहीसा पसारा झाला होता, तो मी सर्व व्यवस्थित करून घेतला. मसाल्याचा डब्बा माझा सकाळीच आला होता, तोही छान फिल करून घेतला. त्यानंतर रियांची मात्र अशी काहीशी मस्ती तर पेनाने सुरू झाली होती. जे काय बॉक्स वगैरे कटिंग पडलेले होते त्याच्यावरती याचं असं पेंटिंग चालू होतं. माझाही स्वयंपाक झाला, त्याचंही गोष्टी करत होतात तोपर्यंत. आणि नंतर मी अशी छानशी रेडी झाली आहे. त्याचं कारण तुम्हाला माहितीच आहे, सध्या हळदी कुंकू आहे. तर हळदी कुंकू म्हटलं की छान छान रेडी व्हायला कुणाला आवडत नाही, किंवा कोणतंही फंक्शन असो बायकांचा आवडता विषय असतो छान असं रेडी व्हायचं. तर मी अशी छानशी रेडी झाले होते आणि जायचं होतं आम्हाला हळदी कुंकूला. पण मैत्रिणींचा अजून फोन आलेला नव्हता. मग तोपर्यंत छान छान फोटोज व्हिडिओज घेतले आणि नंतर मी हळदी कुंकूला गेलो. हळदी कुंकू वगैरे झाल्यानंतर बाकी स्वयंपाक तर मी आधीच करून घेत असते, जेणेकरून आल्यानंतर जास्त गडबड होऊ नये आणि रिया निशांकडे मला प्रॉपर परत लक्ष देता येईल, हेच त्याचं कारण असतं. तर आज मग हळदी कुंकू वगैरे झाल्यानंतर पहिले तर जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मुलांचा स्टडी. आणि आता रिऊचीही जी काय मला बोरनान करायचं आहे, तर त्याचीसुद्धा माझी थोडीफार साईड बाय साईड तयारी चालू आहे. जे काही काईट वगैरे असतात ना, तर ते बनवणंसुद्धा चालू आहे. तर असा होता माझा आजचा हा दिवस. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आपल्या व्लॉग व्हिडिओमध्ये सर्व शेअर केलेला